नमो नमो तुझ गणपती नमो नमो तुझ गणपती नमो नमो तुझ गणपती चौदा
वार्ता विघ्नाची भक्ती म्हणविते उपाया शिवसुता भजावे नरकरी भजावे नरकरी शिवसुता भजावे सहर्ष सादर करीत आहे नरकासुर लेखक मदन गावडे दिग्दर्शक श्री चव्हाण रंग आणि वेशभूषा संतोष मेसे हार्मोनियम विनायक पिढी पकवाद हेमंत मेसे नागेश शिरसा कला आणि कलावंत सिद्धेश गावकर ब्रह्मदेव पार्थराव इंद्र दुर्वांकनाय विष्णू ध्यानमय मला
हर्ष यादव, कृष्ण पुष्कर पवार, नूर साहिल मेस्त्री, निशित प्रणित राणे, सत्यवामा, सानिका नादवडे आणि नरकासुराच्या भूमिकेत वेदांत राणे.
नतमस्तक होतोय. माते तुझ्या आशीर्वादामुळे हे सारे वैभव मला प्राप्त झाले आणि पाताळ भूमीत नसेल तर मृत्यूलोकी सुद्धा माझे साम्राज्य आहे. सर्व राजे राजवाडे ऋषी मुनी आणि गंधर्व माझेच आज्ञांकित आहे. परंतु परंतु एवढे सारे असून मनाला शांतता नाही. त्याचाच मी एकसारखा विचार करतोय. होय, याचाच एकसारखा विचार करतोय. परंतु परंतु हा काय प्रकार? नारायण नामाची ललकारी, त्यांची स्वारी आज या बहुमासुराच्या दरबारीपर्यंत असेल. येऊ दे त्यांना, त्याची मार्ग प्रतीक्षा केलेली बरी. नाममुखी हे नारायण माझे दयेच्या देवा, तुझ्या नामाचे गुणगान गात गात या प्राग्ञ ज्योतिषपुरापर्यंत आलोय. प्राग्ञ ज्योतिषपूर सम्राट भामासुराच्या दरबारापर्यंत येऊन पोहोचलोय. हे प्राग्ञ ज्योतिषपूर सम्राट भामासुरा कोण? त्या या बहुमासुराला शुभ आणि मंगल करायचा आशीर्वाद. हे भामासुरा या नारदाचा शुभ आणि मंगल करायचा आशीर्वाद. धन्य धन्य झालो नारद मुनी. हे प्राग्ञ ज्योतिषपूर सम्राट म्हणे, तुला आम्ही भामासुर या नावाने आशीर्वाद दिला. याचं तुला आश्चर्य वाटत असेल, परंतु आपला जन्मच मुळीच वराह आणि भूमी यांच्या पोटी झालाय. अर्थात आपण भूमिपुत्र असल्या कारणाने आम्ही आपल्याला या नावाने उल्लेख करून आशीर्वाद दिला. हो, ते मला माहीतच होते. परंतु नारद मुनी, आज आज या बहुमासुराच्या चरणी सर्व सुखे समाधाने लोटांगण घालताय. मृत्यूलोकी सुद्धा माझे साम्राज्य आहे. पाताळ भुवनात जो भेटतोय तो माझ्या नावाचा जय जयकार करतोय. परंतु नारद मुनी, एवढे सारे असूनही मनाला शांतता नाही. मला या विश्वात अमर व्हायचे आहे. यासाठी कोणता मार्ग अपनावा? दये करावे लागेल. काय करावं लागेल नारद मुनी? इकडे तुला सांगतो. सांगा. तुला स्वर्गलोकी पर्यंत जाऊन ब्रह्मदेवाची भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे लागेल. जर त्यांनी तुला तशा तऱ्हेचा आशीर्वाद दिला तरच तुझी इच्छा पूर्ण होईल. नारद मुनी, असं जर का असेल तर आताच्या भाग्य ज्योतिपुराचा त्याग करून निघालो स्वर्गलोकी ब्रह्मदेवाच्या दरबारात. नारद मुनी, हे माझ्या दयेच्या देवा नारायणा, तुझी लीला अगाध आहे. या वावरात घडणाऱ्या सर्व घडामोडींचा तू शिल्पकार आहे. वास्तविक पाहता भौमासूर म्हणजे दुसरा कोणी नसून विष्णू रूपी वराह अवतारून त्यातून भूमीशी संयोग होऊन त्यातून जन्मलेला हा एक पुत्र. परंतु
बाणासुरासारख्या असुरी विचारांचा दानवाशी मैत्री आहे. त्यामध्ये वाईट विचारांचं विकारांचं बीजारोपण झाले. आता या विकारांचे आणि विचारांचा शेवट कोणत्या प्रकारे होतोय ते पाहण्यासाठी आपण स्वयं जावे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हे विश्वचालका, तुला या विरंतीचा साष्टांग प्रणिपात. ज्यावेळी या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी हे विश्वचक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी आम्हा त्रिदेवतांवर वेगवेगळ्या तऱ्हेची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या त्रिदेवतांनी एक घटक म्हणून मला उत्पत्ती कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ती मी दिनांपासून योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत असताना अनेक वेळा अनेक अडचणी आल्या, पण मी त्यावर श्रेयाने न डगमगता मात केली. याच कारण म्हणजे तुमच्या कृपा आशीर्वाद. हा कृपा आशीर्वाद अखंड राहावा यासाठी मी धनी मनी चिंतनी तुमचे नामस्मरण करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे आलोय तो या स्वर्गलोकी. ब्रह्मदेवाच्या दरबारापर्यंत धावा घेतला. ब्रह्मदेव ध्यानात दिसतात. त्यांचा भंग न करता त्यांचे नामस्मरण करावे हेच योग्य. भजनी मन रंगले. चरणी
माझे भजनी म्हणले माझे भजनी म्हणले मी नामस्मरणात मग्न असताना माझ्या नावाचा जप करणारी ही व्यक्ती कोण याची प्रथम विचारणा करा. हे भक्ता, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, पण माझ्या नावाची जप करणारी ही व्यक्ती प्रथम आपला परिचय द्यावा. माझा परिचय प्राज्ञ ज्योती प्राचा संग्राम बहुमासूर अशी माझ्या देहाला संज्ञा. हे भक्ता, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू माझी निसर्ग पालन करून तन मन अर्पून भक्ती केली. मी तुझं सांग, तुला कोणती इच्छा आहे? जोवर मागशील तो पूर्ण होईल. असं जर का असेल तर ब्रह्मदेव या बहुमासुराची एकच इच्छा, मला या विश्वात अमर व्हायचे आहे. हे कर्तव्य मी तुझी इच्छा पूर्ण करेन. हे प्रत्येक देवतेचे कर्तव्य आहे. परंतु तुझी ही इच्छा सृष्टीच्या नियमाविरुद्ध आहे. आम्ही जरी देवता असलो तरी आम्हाला काही बंधनांचे पालन करावे लागते. अर्थात तू तुझी कोणती इच्छा माग ती पूर्ण होईल. ब्रह्मदेव, दुसरी माझी कोणती इच्छा नाही, परंतु जर मला का मृत्यू आला तर तो कुणाकडून? माझ्या मातेकडूनच, अन्यथा मला कुणाकडून मरण नको असा मला वर पाहिजे आहे. तथास्तु. मला आतापासूनच अमर झाल्याचा भास होतोय. कारण कोणती माता तिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला कदापि मारू शकत नाही. पण ब्रह्मदेव, पुढील वाटचाली सांगू मला निघावं लागेल. आशीर्वाद हा ज्ञानेश्वर वर घेऊन गेलाय करा, पण त्याचा कोणत्या प्रकारे उपयोग करतो हे माहिती हे माहिती आपण इच्छा. सुंदर तारा नबी कवला नबी कवला प्रकाश द्याया जगदीला प्रकाश द्याया जगदीला सुंदर नबी कवला नबी कवला हे जगद्गुरुना, तुला या अमरेशाचा साष्टांग प्रणिपात. कोणत्या जन्मीची पूर्वपुण्याई व पूर्वजांच्या कृपा आशीर्वादाने मला इंद्र या पदाचा लाभ झाला. वास्तविकता म्हणजे मी एक सामान्य राज्यकर्ता होतो, परंतु अखंडित भक्ती, नारद मुनीचे मार्गदर्शन याच्या योगे मी या पदापर्यंत पोहोचलो व शतशः यज्ञ पूर्ण करू शकलो. त्याचंच फलित म्हणून तळे देवतांनी अमरावतीच्या रत्नांच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. अमरावतीच्या रत्नांच्या कित्येक लालसेन दानवांनी अमरावतीवरती स्वारी केली, परंतु त्रयदेवतांच्या मदतीने त्यांना हाणून पाडले. भारतावरी मला कोणीतरी भेटण्यासाठी येणार आहे असा संदेश मिळाला आहे. त्याची येण्याचीच वाट पाहावी. विरांचींचा आशीर्वाद घेऊन वचन दिलेला वर घेऊन आलो या अमरावतीवर स्वारी करायला. हो सम्राट नरेश अमरेश, तुम्हाला माझा साष्टांग प्रणिपात. आहे आशीर्वाद, परंतु प्रथम आपला परिचय द्यावा ही विनंती. माझा परिचय राज्य ज्योती गुणाचा सम्राट बहुमासूर अशी माझा देहाला संज्ञा. या अमरावतीपर्यंत येण्याचे प्रयोजन एकच प्रयोजन, तुझ्या आधी असणारी गादी माझ्या स्वाधीन कर, आणि गादी तरे तर तुझ्या आधी असणारी चौदारांमध्ये माझ्या स्वाधीन कर, अन्यथा ठीक नाही. ही इच्छा तुझ्या दृष्टीने योग्य असेल, परंतु ती पूर्ण अधिकार मला नाही, कारण की या गादीचा मी पण एक सेवक आहे. या रत्नाची जबाबदारी माझ्यावरती आहे, परंतु यावर माझा अधिकार नाही.
यासाठी तुला षण्मासीच्या दरबारापर्यंत थांबावं लागेल. अरे एवढा वेळ थांबण्यासाठी माझ्या जवळ नाही. मी आता आलो आहे ती ही गादी हस्तगत करायला, नक्की थांबायला. कितीही प्रयत्न केले तरी ते निष्फळ आहेत. हो युद्धास तयार. असं जर कसं तुला पराक्रमाचा एवढाच गर्व असेल तर तो गर्व मोडून ही गादी माझ्या स्वाधीन करणार. आहा हिरा ठेविता ऐरणी हिरा ठेविता ऐरणी पाच मारिता लोकणी पाच मारिता लोकणी अरे वा रे, युद्धाला पृष्ठभाग टाकून पाहिलास, परंतु कुठे जिंकते जाशील, जिंकते तुला कळलं तुझे ध्यान दयाळा निशिदिनी तुझे ध्यान दयाळा निशिदिनी ज्याचा वाचून या सृष्टीतील एक पर्द देखील हलू शकत नाही अशा विश्वाच्या पलीकडे असलेल्या विश्वयंताला या विष्णूचा साष्टांग परिप्रास. ज्यावेळी या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी या विश्वाचे विश्वचक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी आम्हा 3 देवतांना 3 प्रकारची जबाबदारी समोर आली होती. ती जबाबदारी म्हणजे ब्रह्मदेवांनी उत्पत्ती करावी, मी पालन करावं व तसेच शिवशंभूंनी संहार करावा. परंतु ही जबाबदारी पार पडत असताना अनेक वेळा दानवांकडून स्वर्गलोकीय साम्राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्रिदेवतांनी व इतर देवतांच्या सहाय्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु आता कोणाच्या येण्याची चाहूल? त्याला कृष्णकांत देऊन शांती नावाच्या ठिकाणी येणं केलं. महाविष्णूंना झालेला सर्व कृतात सांगणे हेच योग्य. हे वैकुंठीच्या नारायण देवते या अमरेशाचा साष्टांग परिवार. मंगलमय आशीर्वाद. अमरेशा, अमरावती सोडून येथे येण्याचे कारण तरी काय? याला कारण तुम्हीच आहात. अंश रूपानं वरावरून धारण केला त्यावेळी तुमच्या माता सत्यभामीच्या भूमिवरती असलेल्या संयोगाने जन्मलेले नरकासुराने थैमान घातले आहे. अमरावतीवरती वर्चस्व मिळाले आहे. मिळवावेच, परंतु तिथल्या 14 रत्नांचीही चोरी केली आहे. एवढेच नव्हे तर 16 सहस्त्र 108 स्त्रियांना बंदिवान केले आहे. संत महंत
सगळ्यांची जीवन कष्ट करून ठेवली आहे यावर मार्ग आपणच काढावा. याला कारण विनंतीकडून मिळालेल्या व परंतु एक लक्षात ठेव, देव असो दानव असो या मानव असो, या सृष्टीचक्राचे नियम सर्वांसाठी सारखेच आहे. जर त्या ठिकाणी पत्नी मुलगा किंवा बंधू असू दे, परंतु विनाशकाली विपरीत बुद्धी एखाद्याचा विनाशकाळ जरी जवळ आला असला तरी त्याची नाश होण्याची विशिष्ट वेळ ठरलेली असते. त्यासाठी मी अंश रूपाने अधर्माचा नाश करण्यासाठी द्वारकामध्ये श्रीकृष्ण या रूपाने लढलेलो आहे. त्या ठिकाणी जा आणि श्रीकृष्णाकडून याच्यातून मार्ग देखील. अशी जर का आपल्या देवाने असेल तर ती शीर्षामध्ये मानून चाललो श्रीकृष्णाकडे. देवेंद्राला श्रीकृष्णाकडे पाठवले खरं, परंतु यात कोणत्याही तऱ्हेचे विघ्न येऊ नये यासाठी मला अप्रत्यक्ष रूपाने त्याच्या घेतले होते. हे वैकुंठीच्या नारायणा, या द्वारकाधीश बलरामाचा षष्टांग प्रणिपात, त्याप्रमाणे सूर्य व चंद्र अविरतपणे या विश्वाला प्रकाश देण्याचे कार्य करीत आहेत. तज्ञ कृष्ण व बलराम ही आमची दोन बंधूंची जोडी या गोकुळातील रयतेला सुखी व संपन्न ठेवण्यासाठी तट जाऊ. परंतु हा माझा लाडका कृष्ण राहिला तरी कुठं पाहावा. सावळ्या मला लागला छंद, सावळ्या तुझ्या रूपाचा मला लागला छंद, सावळ्या तुझ्या रूपाचा मला लागला छंद. मनोर वासरे वैकुंठी माझे, मनोर अबुद्धानाय धर्मस्य तदात्माहं सुजाम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. ज्या ज्यावेळी या विश्वात अधर्म असतो त्या त्यावेळी धर्माचं रक्षण करण्यात या पृथ्वी तलावर मी रूप धारण करतो. परंतु दरबारी निघायला विलंब झाला. दादा नक्कीच मागवले असतात, पण दादांचा राग कसा शांत करायचा हे मात्र मला योग्य प्रकारे माहिती. दादा, हो दादा, किती आग मारू दे, बोलणारच नाही. दादा दादा द्या हो आशीर्वाद मला, द्या हो आशीर्वाद, दादा
आणि त्यांच्याशिवाय या कृष्णाला काही महत्व नाही. ए पा, तू माझा किती रागवण्याचा प्रयत्न कर, याचा काही उपयोग होणार नाही. आणि जर मला राग घालवायचा असेल तर मी सांगेन ते ऐकावं लागेल. ठीक आहे, आपण सांगाल ते मी ऐकते. प्रथम तुझी पत्नी आणि माझी वहिनी सत्यभामातील हाक दे. हे सत्यभामे, ताबडतोब दरबारी निघून ये. नाथांची हाक ऐकली आणि दरबारी लगबगीने येणं केलं. प्रथम नाथांचा आशीर्वाद घ्यावा, तदनंतरच तातडीने बोलविण्याचे कारण विचारावे हेच योग्य. नाथ, ही आपली भार्या आपणास नमस्कार करते. अखंडे च्युते मडित सौभाग्यवती भव. भाऊजी, आपणासही नमस्कार. यशस्वी हो. भाऊजी, हे आज सकाळी माझ्या महाली आले. तेव्हा मी यांना माझी एक इच्छा व्यक्त केली, तीही त्यांनी पूर्ण केली नाही. कोणती इच्छा बाबे? हे आज सकाळी राधेच्या महाली गेले होते. गोपिकांसमवेत आणि राण्यांसमवेत समय व्यतीत करायला यांना वेळ असतो, परंतु माझ्यासोबत रासलीला खेळायला यांना वेळ नसतो. हे खरं आहे कृष्णा, तू राधेच्या महाली गेला होतास? होय दादा, अशी माझी आज्ञा आहे की ताबडतोब त्याची इच्छा पूर्ण कर. जशी आपली आज्ञा दादा. आज गोकुळात रंग खेळतो हरी. रात्रीचा रात पूर्णचा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी. रात्रीचा रात पूर्णचा तुझ्या घरी. आज गोकुळात परंतु यांच्यावरती एकट्यावरती जबाबदारी देऊ नका. एक शेवटी वहिनी कोणाची? या बलरामाची बाजू घेतली ना? हो दादा, येणारच. आमच्या दादांसारखे राजकारभार सांभाळणारे विद्वान, पराक्रमी, शौर्यवान कुणी नाही. म्हणूनच तर बलराम दादांचं मुसळ म्हटलं की सगळे लोक थरथर कापतात.
परंतु दादा हा काय प्रकार? महाविष्णूची आज्ञा शिरसावरती मानून द्वारके चालू कर. हे निलकीनंदन गोपाळ कृष्णा या अमरेशाचा साष्टांग प्रणिपात. परंतु देवेंद्र महाराज अमरावती सोडून या मृत्यूलोकी येण्याचे कारण तरी कोणते? प्राग्ञ ज्योतिषपूर नरेश भौमासुराने अधर्म माजवलाय. 16 सहस्त्र 108 स्त्रियांना बंदिवान केले आहे. संत महंत ऋषी सगळ्यांची जीवन त्रस्त करून ठेवली आहे. यावर मार्ग आपणच काढावा. अजिबात चिंता करू नका. त्याने अशा प्रकारे अधर्माची कृती केली असेल तर त्यावेळी अधर्माचा त्याग करून मतदानासाठी निघालोय. आपल्याला थांबवण्याचे कारण म्हणजे आपल्या पराक्रमावरती शंका होते असं नाही, तर हा राज्यकारभार सांभाळण्याची अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आपल्यालाच आहे. आणि या रयतेचे रक्षण करणे सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण इथे थांबावं आणि भौमासुराचा वध करण्यासाठी मी जातो. नाथ, अशा प्रसंगी मी आपल्याला एकट्यांना जाऊ देणार नाही. तुमची अर्धांगिनी म्हणून माझेही कर्तव्य आहे तुम्हाला साथ देण्याचे. त्यामुळे मीही तुमच्या सोबत येणार. तुला स्त्रीला मला तुला नेणे योग्य वाटत नाही, परंतु आपली इच्छाच आहे म्हणून चल माझ. दादा आम्हाला आशीर्वाद दादा मीही चाललो माझ्या पुढील कर्तव्यासाठी. एवढा सहज सोपं नाही. कृष्णावर कोणत्याही कोणता प्रसंग ओढायला सांगता येत नाही. आपणही सतीगमाची काळजी घेण्यासाठी निघावं. हे कात्यायनी म्हणते तुला या नुराचा साष्टांग प्रणिपात. मणिपूर्व पर्वतावर वसलेल्या अलंकार नगरीच्या रक्षणाची जबाबदारी भौमासूर महाराजांनी माझ्यावर आणि माझ्या 10 पुत्रांवर सोपवली आहे. अलंकार नगरीचाही प्राग्ञ ज्योतिषपुराच्या रक्षणाची जबाबदारी भौमासूर महाराजांनी माझ्यावरच सोपवले. परंतु हे काय, या अलंकार नगरी कोणीतरी येण्याचा भास होतो. येऊ देत त्याला. थांबा. प्रथम आपला परिचय द्या. माझा परिचय वासुदेव कृष्ण. हा कृष्णा निघालास कुठे? भौमासुरापर्यंत त्याचा वध करण्यासाठी. त्याचा जर वध करायचा असेल तर तुला मला सामोरे जावे लागेल. हे दानेश्वरा, माझा तुझा कोणत्याही प्रकारचा वैर नाही, म्हणून तुला सामोपचाराचे बोधाने सांगत आहे. माझ्या मार्गातून बाजूला हो. तुला अडवणे हेच तर माझे कर्तव्य आहे. एवढंच जर का असेल तर हो युद्धास तयार. ना कुणाची आहे होऊ दे. तुझ्या आणि माझ्या बलाची तुलना अनंत ब्रह्मांडा उदरी हरी हा पालक रत्नाकरी. अनंत ब्रह्मांडा उदरी हरी हा पालक रत्नाकरी. केवट केवट
ताकदीचा प्रहार करत आहे. पुराला यमसदनी पाठवले. परंतु अजूनही मार्ग खटखटत होता. पण हे पूर्तीच्या पूर्ततेसाठी आपल्याला मार्गस्थ होणे गरजेचे आहे. भगवान महाराजांनी दिलेली जबाबदारी म्हणजे या प्राकृतिक विष्णूच्या रक्षणासाठी जागता पाहणे ठेवणे आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे कर्तव्य मी करीत आहे. परंतु नरकासुर महाराजांनी सतर्कतेचा संदेश पाठवला आहे. म्हणजेच कोणीतरी येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सतर्क राहणे योग्य. तांबरे कुठे चालला? प्रथम आपला परिचय दे. माझा परिचय गोपाल कृष्ण आणि मी नरकासुराचा वध करण्यासाठी चाललो. हे द्वारे आणि सुद्धा आपल्याला आज्ञा करत आहे की आपल्याला पुढे जाता येत नाही. हे निसुद्धा आपली आज्ञा पालन करण्यासाठी मी आपल्या आज्ञाधिक आहे. यासाठी सांगतो मला नरकासुरापर्यंत जाऊन महाराजांपर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्याला युद्ध करावं लागेल. असं असेल तर हो युद्धास तयार. सोडत जा Oh
द्यायचा आहे. परंतु हा अधर्माच्या दिशेने उचललेले पाऊल असा कोणता धर्म माझ्या हातून घडला आहे हे मला कथन करावे. ऋषीमुनींच्या धार्मिक अधिकृणात विज्ञान निर्माण केले. देवकन्या, ऋषिकन्या, गंधर्व कन्या असे 16,108 स्त्रियांना बंदिवान केले. एवढेच नव्हे तर देवेंद्राच्या छत्र, ऐरावत व देवतांची किल्ले हिसकावून घेतले. देवतांची माता अदिती याची कुंडे चोरलीस. हे सर्व मी माझ्या पराक्रमाच्या बळावर मिळविलं आहे. पण हे सर्व तू अधर्माने मिळवले आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यासाठी पुत्र असो, पत्नी असो व अनेक गुणी असो याचा प्रतिकार करण्यासाठी हा गोपाल कृष्ण कन्हैया नेहमी तयार असतो. पिताश्री, तुम्हाला मी अजून पण सामोपचाराच्या बोधाने सांगतोय. आल्या गौरी मार्ग असा नाहीतर तुमचं अंत करून मला माझे वैभव प्राप्त करावं लागेल. असं असेल होऊ दे रणसंग्राम. असं जर का असेल तर हा पुत्र समोर कुणी ऐके पाहणार नाही. त्याचा सर्वनाश केल्याशिवाय मी थांबणार नाही. हीच माझी सत्यवान, हीच माझी सत्यवान, देव माझा, देव मरणाच्या भीतीला थांबवलं की काय? नाही, सत्यभामे याचा मृत्यू फक्त तुझ्या हातूनच आहे. कारण ब्रह्मदेवाने त्याला वरद तसा दिला आहे. त्यासाठी बांध पशात न अडकता हे शस्त्र घे आणि कर प्रतिकार. माते, तुला सावंतराच्या बोधाने सांगतोय. तुझं नाव मी हे रणरंग. तुझं नाव मी हे असं जरी
शुद्धाला पृष्ठभागातून पाहिलो, परंतु हे समजू नको की तुला मी मला तुझ्यातून मृत्यू आला. परंतु पिताश्री, माझी एकच इच्छा आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत या भौमासुराचं नाव या विश्वात आलं पाहिजे. तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आज अश्विन शुद्ध चतुर्दशी आहे. पुढे येणाऱ्या प्रत्येक अश्विन शुद्ध चतुर्दशीला लोक उठतील, तुला मारतील, तुझा प्रतीक म्हणून कडू फळ पायाने बोलून मस्तकी लावतील. एवढेच नव्हे तर दिव्यांचा अभंगस्थान करून गोड पदार्थांचा आस्वाद घेतील. परंतु पिताश्री, या विश्वात या भौमासूर याच नावाने उलगणार. नाही, भौमासूर या नावाने नाही, तर नरकासूर या नावाने ओळखले जाते. शिवाय या अश्विन शुद्ध चतुर्दशीला नरक शुद्ध चतुर्दशी असेही ओळखले जाते. धन्य धन्य झालो. आनंदी प्रसंगी मला विसरलास. नाही नारदा, असं कधीही घडणार नाही. कारण देव, भक्त आणि नाग यांचा त्रिदेवीनी संगम असल्यावर कोणत्याही कार्याची पूर्तता होत नाही. देवेंद्र महाराजांची छत्र, ऐरावत, देवतांची कुंडले, अदिती मातेची कुंडले त्यांना परत केली पाहिजे. हो, ती त्यांना परत करावीच लागतील. सोळा 108 स्त्रियांची तू मुक्तता केली, त्यांचा उद्धार व्हावा यासाठी त्यांची अशी इच्छा आहे की तू त्यांच्यासोबत लग्न कर. नारदा, त्यांची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. थोडक्यात आजचा हा दिवस म्हणजे तिमिरातून तेजाकडे, म्हणजे अंधारावर उजेडाचा व अन्यायावर न्यायाचा विजय दर्शवला जातो. त्यासाठी त्या ईश्वराची आपण प्रार्थना करू.